विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. हे बघा, नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं तलाठी भरतीच्या 1539 पदांची आणि तसेच इतर पदांची देखील संयुक्त पूर्वपरीक्षा गट क मध्ये समावेश केलेली काल शुद्धीपत्रक काढलेलं आहे. लाखो विद्यार्थी या ठिकाणी तलाठी पदभरतीची तयारी करत होते आणि अशा विद्यार्थ्यांना अपेक्षित होतं की एमपीएससी कडून तलाठीची पदभरती झाली पाहिजेत आणि एमपीएससीनं ही परीक्षा घेतली पाहिजेत. ही परीक्षा ऑफलाईन झाली पाहिजेत आणि पेन आणि कागदचं नातं या ठिकाणी घट्ट राहिलं पाहिजेत, कायमस्वरूपी ते टिकलं पाहिजेत. त्या माध्यमातून तुमच्या आमच्या अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही गुड न्यूज आली आणि काल या ठिकाणी एमपीएससीनं ती तलाठी पदभरती जाहीर केली. आता मग तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे, त्या संदर्भात कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत ती ऑथेंटिक स्वरूपात जे डॉक्युमेंट आवश्यक आहेत ती डॉक्युमेंटची लिस्ट मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे की जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्ज दाखल करण्यासाठी दिलेली डॉक्युमेंटची लिस्ट मी तुमच्या समोर सादर करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करणार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुमचा कोणीही विद्यार्थी, तुमचा कुणी नातेवाईक, तुमच्या घरातील कुणी संबंधित व्यक्ती पदवीधर असेल, कोणतीही पदवी, कोणत्याही शाखेतील कोणतीही पदवी धारण केलेला विद्यार्थी तलाठी पदाकरता अर्ज दाखल करू शकतो. त्यामुळे बिनधास्तपणे वयोमर्यादा सांगतो, ओपन साठी 18 ते 38 आहे आणि इतर मागासवर्गीय इतर प्रवर्गासाठी ओपन सोडून इतरांसाठी 42-43 पर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यासाठी आपला अर्ज दाखल करण्यासाठी तुम्ही तयारीत राहा. कोणती डॉक्युमेंट लागतात ती देखील डॉक्युमेंट या ठिकाणी सांगतोय, परंतु तुम्ही जर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरायचं नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला सांगतो, आपल्या तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवरती असेल तर बघा, हजारो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तलाठी फॅक्टरीला ऍडमिशन घेतलं होतं. आता एमपीएससी कडे गेली म्हणून घाबरायचं कारण नाही, कारण 10 ते 15-20 वर्षाचा अनुभव असलेली आपली तलाठी मिशनची बॅच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रन होते. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गट क पूर्व परीक्षा 2026 ही तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवरती सुरू झालेली ही बॅच या ठिकाणी तुम्हाला जॉईन करायचे. तुम्हाला जर यावर्षी तलाठी व्हायचं असेल तर या बॅचला ऍडमिशन घ्या. नवीन बॅच सुरू झालेली आहे. बघा, फी आहे 2500 रुपये. तुमचा प्रीचा सर्व सिलेबस या ठिकाणी कव्हर करून गेला जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मेन्सला क्वालिफाय होण्यासाठी ही बॅच मिशन तलाठी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन आणि यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. कारण माझ्या या तलाठी फॅक्टरीवरती येणारे विद्यार्थी मागे राहिला नाही पाहिजेत, म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अहोरात्र कष्ट करणारी ही टीम तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचून दिल्याशिवाय राहणार नाही. मी असा हा शब्द देतो आणि या ठिकाणी आपल्याला आवश्यक असणाऱ्या डॉक्युमेंट कडे, त्या लिस्ट कडे तुम्हाला घेऊन जातो. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तलाठी भरतीचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, म्हणून एमपीएससी ने दिलेली या ठिकाणी डॉक्युमेंट काय असणार आहेत हे तुम्हाला या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती घेऊन तुम्हाला जात आहे. तर बघा, ऑथेंटिक सोर्स वरती तुम्हाला या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. बघा, हे एमपीएससीचं एक आपल्याला परिपत्रक आहे. त्या परिपत्रकामध्ये त्यांचे जे काय नियम असतात ते नियमाच्या अधीन राहून कागदपत्रे या ठिकाणी पुरावा काय असावा, तर त्या बाबतीत हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करतोय. बघा, फॉर्म भरण्यासाठी तुमची प्रोफाईल रजिस्ट्रेशन करण्यासाठी ही महत्वाची डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला काय आवश्यक आहे, सगळ्यात सोपं वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला ग्राह्य धरलं जाणार जे काय 10वीचं, बघा मी काय सांगतोय, 10वीचं फक्त 10वीचं बरं का, 10वीचं तुमचं बोर्ड सर्टिफिकेट जर असेल तर तो वयाचा पुरावा म्हणून तुमचा ग्राह्य धरला जाईल. बघा, 10वीचं जर तुमच्याकडे ते नसेल तर मग शासनाच्या बघा विहित नमुद्यातील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले वयाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे लागेल, किंवा मग जन्म दिनांक नमूद असणाऱ्या अभिलेखातील उत्तराची प्रमाणित प्रत लागेल, किंवा जन्म दिनांक नमूद असलेला शाळा महाविद्यालय सोडण्याचा दाखला. आता यामध्ये तुमच्याकडे या दोन्हीपैकी एक गोष्ट असेल. बघा, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा शाळा सोडण्याचा दाखला, कुठल्याही आपल्या महाराष्ट्रातील शाळा सोडण्याच्या दाखल्यावरती तुमची जन्मतारीख असते, त्यामुळे ते वयाचा पुरावा गणला जातो. आता त्यामध्ये परत अजून 2-3 तुमच्याकडे जवळजवळ असे 9 डॉक्युमेंट त्यात एक तरी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. यापैकी तुमच्याकडे 100% असते, शाळा सोडण्याचा दाखला तरी असतो किंवा 10वीचं प्रमाणपत्र तरी असते. ठीक आहे, पुढे जाऊन शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीमध्ये हे एक लागेल. बघा, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं प्रमाणपत्र. बघा, त्यानंतर उत्तीर्ण केलेली पदवी का
पदवी किंवा पदविका. बघा पदवी म्हणजे तुमची डिग्री येते बरं का, लक्षात ठेवा. पदवी आणि पदविका मधला फरक समजून घ्या. पदवी म्हणजे तुमची डिग्री 12वी नंतर 3 किंवा 4 वर्षाचा तुमचा जो काही कोर्स असेल तो कोर्स, त्याला आपण म्हणतो पदवी. आणि पदविका जी आहे ती पदविका म्हणजे 10वी नंतर किंवा 12वी नंतर 2 किंवा 3 वर्षाची जी डिप्लोमा असतो त्याला आपण पदविका म्हणतो. हा फरक समजून घ्या. त्यानंतर मग 10वीचं झालं, 12वीचं झालं. 10वी-12वीचं सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक, आणि पदवीचं प्रमाणपत्र विद्यापीठानं दिलेलं. बघा, विद्यापीठानं आणि सक्षम प्राधिकाऱ्याने औपचारिकरित्या प्रमाणपत्र सादर केलेलं असेल ते प्रमाणपत्र. त्यानंतर पदवी परीक्षा पात्र असलेल्या तांत्रिक अथवा, बघा तुमची जी काही डिप्लोमा डिग्री असतील किंवा तुमचा ITI वगैरे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग वगैरे तशा ह्यातलं जर असेल तर ते प्रमाणपत्र. त्यानंतर बघा, व्यावसायिक कामाचा अनुभव असलेल्या आवश्यक ठरवलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत म्हणजे 15 वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांसाठी 10वी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशलिस्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पुढचं बघा, हे आहे 10वीचं तुम्हाला आता सांगितलंय, पण ते 15 वर्ष माजी सेवा झालेल्या माजी सैनिकांसाठी इयत्ता 8वी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मीचं ते सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर बघा, मागासवर्गीय उमेदवार असल्याबाबतचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मागासवर्गीय मध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तहसीलचा आणि व्हॅलिडिटी हे दोन्ही असेल तर बेटर आहे. पण आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कास्ट सर्टिफिकेट तहसीलदारने दिलेलं प्रांत अधिकाऱ्याच्या सहीचं ते जरी असेल तरी चालेल. बघा, पुढचं डॉक्युमेंट आहे ठिकाणी बघूया आपण. नॉन क्रिमिलियर, ज्या प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलियर नमूद केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलियर लागेल. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा. यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा, मराठी भाषेचं ज्ञान असलेलं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा मॅट्रिक म्हणजे 10वी विद्यापीठे उच्च परीक्षेच्या बाबतीत विषय घेऊन उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल. ते जर नसले तर बघा, उत्तम रीतीने मराठी भाषा वाचू, लिहू, बोलू शकतो अशा आशयाचे संविधानिक विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील किंवा पदव्युत्तर संस्थेतील भाषा शिक्षकांनी दिलेले महाविद्यालयाच्या शिक्षण, बघा महाविद्यालयाचे किंवा संस्थेच्या प्राचार्यांनी प्रति स्वाक्षरित केलेले प्रमाणपत्र देखील तुम्हाला चालणार आहे. त्यामुळे बिनधास्तपणे काय काळजी करू नका. तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असल्याचं पुरावा म्हणून ते सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जाईल. बघा, त्यानंतर दिव्यांग व्यक्ती असेल तर ते प्रमाणपत्र 40% कायमस्वरूपी दिव्यांगत्व असलेलं या ठिकाणी ते प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर माजी सैनिकाचं या ठिकाणी तुम्हाला सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र या ठिकाणी लागेल. बघा, वयोमर्यादेचा फायदा घेऊ इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी हे माजी सैनिकचं लागेल. त्यानंतर महिला आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. तर बघा, महिला आरक्षणासाठी या पदाकरता दावे करणारे जे काही महिला आहेत यांच्यासाठी जे काही लाभ घ्यायचा आहे अशा स्टुडंटला अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवास म्हणजे तुम्हाला डोमसाईल प्रमाणपत्र या ठिकाणी लागेल. तसेच नॉन क्रिमिलियर मध्ये मोडत असल्याबाबत या ठिकाणी जाती अनुसूचित जाती वगळून यांना नॉन क्रिमिलियर लागत नाही म्हणून त्याचा दावा करणारे तुम्हाला ते लागणार आहे महिला आरक्षणासाठी. त्यानंतर बघा, नॉन क्रिमिलियर दिलेले पुढे पण खेळाडूंसाठी खेळाडू आरक्षणाचं पात्र. बघा, खेळाडू आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांसाठी सुद्धा देखील या ठिकाणी ते प्रमाणपत्र देखील लागणार आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडूचा आरक्षणावर या ठिकाणी पदावर दावा करणाऱ्या उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेलं प्रमाणपत्र तुम्हाला लागेल. त्यानंतर विवाहित स्त्रियांच्या जर नावात बदल असेल तर नावात बदल असणार. आता ही समस्या सगळ्यांसाठी, बघा ज्या विवाहित महिलांचं या ठिकाणी अर्ज दाखल करणार आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं, विवाहित स्त्रियांना विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला किंवा नावात बदल झाल्याच्या संबंधी अधिसूचित केलेला राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र विहित नमुन्यात स्टॅम्प पेपर नसलेल्या साध्या कागदावर टंकलिखित करून प्रतिज्ञापत्र सादर करणे तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर अनुभव तर काय त्याच्यामध्ये नाहीयेच, त्यामुळे अनुभवचं काय आपण घ्यायला नको. त्यानंतर बघा, वैध अनुज्ञप्ती लायसन्स. आता हे लायसन्स RTO साठी लागते, तलाठीसाठी काय लागत नाही. अर्हता वगैरे काय असेल तर ते पण त्यांच्यासाठी लागेल. ओळखपत्राबाबत तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड यापैकी कोणतंही तुम्हाला त्या ठिकाणी चालेल. निवडणूक आयोगाची ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, त्यानंतर आधार कार्ड
यापैकी कोणतंही ओळखपत्र तुम्हाला त्या ठिकाणी चालणार आहे. प्रमाणपत्राचे नमुने ते तर काय ह्याची काय आवश्यकता नाही. ठीक आहे. आणि एवढीच डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही डॉक्युमेंट तुमच्याकडे तयार ठेवा. ही डॉक्युमेंट तुमच्याकडे आता फॉर्म भरण्यासाठी असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, ही कागदपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरून हे आपण मिळवलेलं आहे आणि हेच ऑथेंटिक म्हणून तुम्हाला महत्त्वाची डॉक्युमेंट तलाट्याचा फॉर्म भरण्याकरता प्रोफाईल तयार करणं लागणार आहेत. आता ओव्हरलुक म्हणून तुम्हाला सांगतो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे डोमासाईल असणं आवश्यक आहे. सुरुवातीपासून तुमच्याकडे कोणती डॉक्युमेंट असावीत फॉर्म भरण्यासाठी एकदा शेवटचं सांगतो बघा. तुम्ही पदवीवरती तुमची पात्रता असल्यामुळं 10वी-12वीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. डिग्रीचं प्रमाणपत्र पास झालेलं असणं आवश्यक आहे. जर ॲपर म्हणून दाखल करत असेल तर ॲपर म्हणून आता काही सुद्धा दिलं नाही तरी चालेल. बघा, फक्त आहे असा फॉर्म भरा आणि ॲपर म्हणून तिथं केलं तुमचा फॉर्म या ठिकाणी होईल. आता आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ज्या प्रवर्गातून येतात ते कास्ट सर्टिफिकेट लागेल. कास्ट व्हॅलिडिटी असेल तरी काही आवश्यक म्हणजे काही अडचण नाही, चांगलं आहे. दुसरी गोष्ट, ज्या प्रवर्गातून किंवा ज्या आरक्षणाचा लाभ घेतात ते आरक्षणाचं सर्टिफिकेट लागेल. उदाहरणार्थ तुम्ही अपंग असाल, उदाहरणार्थ तुम्ही अनाथ असाल, उदाहरणार्थ महिला आरक्षण असेल, उदाहरणार्थ तुम्ही माजी सैनिक असाल, उदाहरणार्थ तुम्ही अंशकालीन कर्मचारी असाल किंवा अजून इतर जे काही आरक्षण आहेत त्या आरक्षणाचा लाभ घेत असेल तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे आवश्यक आहे. उदाहरणार्थ प्रकल्पग्रस्त, बघा हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कारण तुम्हाला त्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे म्हणून. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बाकी सांगितलेली जी डॉक्युमेंट आहेत ती जास्त नाहीत, मी सांगितलेली हीच आहेत, वेगळं काय नाही, घाबरून जायचं नाही, काय नाही. आता कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी बरीच डॉक्युमेंट आवश्यक असतात, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हे सगळं लागतं काय, नाही लागत. बघा, फक्त तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तरी चालेल. नाहीतर तुम्ही म्हणाल की कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक असणारी डॉक्युमेंट या ठिकाणी लागतात का, तर अजिबात नाही. हे महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि तुमचा पासपोर्ट साईज फोटो वगैरे ही काय ऑनलाईन भरायचे असते, त्यामुळं लगेच तुम्हाला घेऊन जायचं असं पण काय नाही. ठीक आहे. बऱ्यापैकी तुम्हाला सायबर कॅफेमध्ये प्रोफाईल तयार करत असताना तुम्हाला ती डिटेल या ठिकाणी ते मागतीलच, परंतु तुम्हाला घर बसल्या देखील फॉर्म भरता येईल किंवा प्रोफाईल अपडेट करता येईल, अपलोड करता येईल. असा व्हिडिओ देखील लवकरात लवकर आपण या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येणार आहोत, जेणेकरून आपला विद्यार्थीला पूर्णपणे सर्वोत्तरी मदत या प्लॅटफॉर्मवरून केली जाईल. चला, आवश्यक असणारी डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहेत, ऑथेंटिक स्वरूपात या ठिकाणी सांगितलेले आहेत. आयोगाचीच वेबसाईट आहे ही, आयोगाच्या वेबसाईटवरूनच आपण या ठिकाणी ही डॉक्युमेंट घेतलेली आहेत. बघा, तुम्हाला या ठिकाणी अजून जर काही डाऊट असतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. तुम्हाला मला जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला त्या कमेंटला रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेन. अशा पद्धतीने आवश्यक असणारे डॉक्युमेंट वरती हा व्हिडिओ या ठिकाणी मी थांबवतो. आता पुढचा व्हिडिओ या ठिकाणी तुमच्या काही समस्या आहेत बघा, की फॉर्म भरायचा, काय करायचं, कशा पद्धतीने, त्याच्यावरती घेणार आहे अपकमिंग. तर या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.